धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील या विराजमान झाल्या आणि त्यांनी पहिलंच एक चांगलं काम केलं. जिल्हाभरातील नागरिकांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेणे आणि त्या सोडवणे यासाठी गावगाव त्यांनी जनता दरबार हा उपक्रम राबवला. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्याला त्यांनी कामाला लावलं. सर्व अधिकारी गावगाव जाऊन त्यांच्या गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एक चांगला उपक्रम राबवला आहे आणि त्यांचा चांगला मोठा रिझल्ट आलेला आहे आणि जिल्हाभर या कामाचं एक कौतुक केलं जाते. पण काही गावामध्ये, या जिल्ह्यातील काही गावामध्ये वेगळंच महाभारत घडत आहे. गाव पुढाऱ्याचा हेकेखोरपणा आणि त्यांची गुंडगिरी यामुळं संपूर्ण गाव वेठीस धरलं जात. संपूर्ण गावाला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. नाहक त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अशीच एक बातमी आज आपण धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका आणि लोहारा तालुक्यातील एक छोटस गाव लोहारा खुर्द या गावातील बातमी आपण आज दाखवणार आहोत. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समय संघर्ष पोचत असतं. त्याचं झालं असं म्हटल्या 2 दिवसापूर्वी बरेच पेपरला एक बातमी आली होती. ते पेपर होते दैनिक दिव्य मराठी, दैनिक लोकमत, दैनिक प्रजापत्र, दैनिक जनमत, दैनिक तरुण भारत. या पेपरमध्ये बातमी आली होती की लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द गाव पाईपलाईनचं काम रखडल्यामुळं गाव प्रचंड पाण्याच्या त्रासाला सामोरे जात आहे. प्रचंड पाणी टंचाई झालेलं आहे. सध्या उन्हाळा मी म्हणतोय, सूर्य दररोज आग ओकतोय. 40°C पुढं दररोजचं तापमान चाललंय. नागरिकांच्या जीवाची लाही होते. या वेळी पाण्याची अत्यंत गरज असते आणि याच वेळेला जर त्या गावातील, त्या वस्तीतील लोकांना 15-15 दिवस जर पाणी भेटत नसेल तर त्या गावचं काय हाल असते. काल लोहाऱ्यामध्ये वैयक्तिक काम होतं म्हणून गेलो होतो आणि तिथून जवळ 2 किलोमीटरवर लोहारा खुर्द गाव असल्यामुळं चला म्हटलं जावं, त्या अडचण जाणून घ्यावी, नागरिकाच्या ग्रामपंचायतच्या प्रतिक्रिया घ्याव्या आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्या, त्याचं लक्ष वेधून घ्यावं जेणेकरून त्यांच्या अडचणी सुटतील. गावात गेलो, पंचायतमध्ये गेलो, पंचायत बंद होती, सकाळची वेळ होती, म्हटलं दुपारी उघडत, नंतर उघडत. मग गावातील त्या एका वस्तीवर गेलो आणि तिथं काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. अक्षरशः ती वस्ती 60-70 घराची वस्ती, एक बोर होता आणि एक बारका पाईप, त्या पाईपनं पाणी भरत होते. आपल्या शहरामध्ये आपल्या नळाला, घरच्या नळाला जेवढं पाणी येतं तेवढं पाणी त्या बोरचं पाणी येत होतं आणि ते घरोघर पाणी भरायला चालू होतं. तिथं चर्चा केली जाऊ. अक्षरशः त्याने बॅरल, पातेले, टोपले, घागरी सगळं भरून ठेवत होते, कारण त्याला माहित पुन्हा किती दिवसानं पाणी येईल. पाणी भरत होते. त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. काही गृहिणी असतील, पुरुष असतील आणि ते रोडचं काम चालू आहे. रोडच्या कामामुळं काही परप्रांतीय लोक तिथं आहेत, ते पण तिथं राहिले. त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि पाण्याची किती टंचाई आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर आधी आपण पाहूया ह्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ती आणि नेमकं महाभारत काय आहे ते आपण नंतर पाहू. आधी या प्रतिक्रिया पाहू इथल्या लोकांनी दिलेल्या. पाहतोय या बोरचं पाणी एवढं प्रत्येक घरोघरी एखादा नळ असतो, त्या नळाला प्रत्येक घरी एवढं पाणी येतंय. एवढं पाणी इथल्या पूर्ण वस्तीला या बोरचं पाणी येतं. या पाण्यावरच ही पूर्ण वस्ती पाण्याचं भागवाभागी करत आहेत. घर जरा नळ घर, तर कॅमेरा पण अलीकडे होता. तर या ठिकाणी पाहतोय एकतरी लाईटचा प्रचंड प्रॉब्लेम. लाईट गेली तर 4-4 दिवस पाणी भेटत नाही आणि या एकाच पाईपवर, एवढ्याच एका बोरच्या पाण्यावर पूर्ण वस्तीला पाणी भेटतंय. आणि मग ती बारीबारीनं घ्यावं लागतंय आणि ते साठवण्यासाठी बघा यांनी कॅमेरामध्ये दाखवा, असं बॅरेल भरून यांना ठेवावं लागतंय. बॅरेल भरले, तिथं बकेट, घागरी, सिंटेक्स, चला इकडे पाठीमागे हे पातेले असतील, टोपले असतील, ते भरून ठेवावं लागते. कारण याच्यानंतर कधी पाणी मिळेल ते सांगता येत नाही. मामा तुम्ही इकडे या इकडे. तुमचं काय नाव आहे? श्याम गुलाब राठोड. तर इथं तुमची वस्ती आहे. किती घर आहे इथं? 30-40 घर आहे. 30-40 घर, 50 कमी जास्त 50 आहे. 50-60 घर आहे ती. आता हे पाणी आलंय, पाणी भरायला चालू आहे. इथं एकच बोर आहे तुमच्या इथं? हा, एवढंच. ते बी लाईट कवर राहते, कवर राहत नाही. त्याचं काय सांगा, उन्हाळ्यात लाईट तर लईच परेशानी केली. हा, लई. नाही. मग आता तुम्ही सगळं पातेले सगळं टोपले सगळं भरून ठेवावं लागलं.
हा काय करायचं मग? पाणीच येत नाही आमच्याकडे पुन्हा. काल तर भरलायच म्हणते ते 8 दिवस 15 दिवस बी येत नाही. मग आता हे चालू केलं असं पाईप नेऊन घरोघरी हा बसवतात. असं फिरवून नेते ते कुठं गळी पण पाणी आज कुठं आज लोकं- चालू केलंय सगळ्या 50-60 घराला आज भेटते का पाणी? होत नाही होत नाही. हो. एक 2-3 लाईट आता गेली ते आता आली आहे. लाईटीचा प्रॉब्लेम. लाईट राहतच नाही. 2 दिवस येत नाही लाईट आता पुन्हा. बरं गावातलं पाणी येते का नाही? नळ योजनेचं हे काय पाणी आहे का नाही? नळ योजनेचा हा परत आता काय कोण विचारलेलं गरीबाचं कोण काय हे करू लागलंय. किती दिवसाला येते पाणी ते? पाणी जे येत नाही ते तर सोडलं तर सोडलं नाही तर गेलं तिकडे. मग अडचण असते त्या पाण्याची. एक तर उन्हाळा ऊन असलं. हा लय अडचण पाण्याची. बाया काय नाव आपलं? अरमान अन्नपूर्ण. अरमान खान. काय पाण्याची काय परिस्थिती? ती एक महिना पाणी आत नाही आहे इथे. लई बेजार झालं आम्ही पाणी बंदी. एक बोर आहे इथं. पुरते का पाणी? नाही पुरत मला. लई बेजार झाले ते आता भरू लागले. आता होर ती टाकी वाकी घेते आम्ही होर भरते ती पाणी की लई बेजार झाले आम्ही आता इथे. इथं 50-60 घर आहेत. सगळ्या घराला पुरते का पाणी? नाही पुरत. हाल आहेत पाण्याचे. हालत लई बेकार. क्या मांग है सरकार से? सरकार से ये मांगे हमारे को पानी दो. खाली पाणी दो. पानी दो और कुछ नहीं चाहिए. और संडासला बाथरूम करायचं आहे ना ती है ना ती पाणी पाहिजे त्याला. पाण्याशिवाय बाथरूमला जायला हा. अडचणच आहे. ती नाही. हमारी सरकार जिंदाबाद. या ठिकाणी काही गृहिणी आहेत, महिला आहेत आणि पाण्याची खरी अडचण काय असते महिलांना माहित आहे. या ताई आहेत त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची. ताई तुमचं नाव सांगा. संगीता चव्हाण. इथल्या वस्तीवर राहताय तुम्ही? हम्म. मी काल पेपरला बातमी वाचली पाण्याचं प्रचंड हाल आहे तिथं म्हणून. काय पाण्याची कशी अवस्था आहे, कशी परिस्थिती आहे? म्हणजे पाणी रोजच्या रोज भेटत नाही आणि 2 दिवसाला 1 दिवसाला भेटते ती बी पाणी बरोबर भेटत नाही. 8-8 दिवसाला पाणी मिळते. बरी बोर आहे. बोरचं पाणी असं घरोघरी भरायला चालू आहे. हे आज बोर चालू केले सगळ्या घराला भेटते का हे पाणी? नाही भेटत नाही. किती घर होते? म्हणजे 2-4 घर भरते. पुन्हा मग उद्या दुसरी 2-4 घर. हा 1 दिवस आड करून लाईट येते इथं. लाईट बी म्हणजे दररोज नाही? नाही दररोज नाही. हे बोल होते. गावातला असं नळ योजना ही पाणी येते का नाही? नळ योजनेचं नाही नळाचं नाही. तुम्ही आता या. तुमचं नाव सांगा. प्रियंका प्रकाश राठोड. नळाचं पाणी गावात नळ योजना आहे त्या नळाचं पाणी येते? नळ योजना आहे पण ते पाईपलाईन फुटले म्हणून त्याच्यामुळे पाणी नाही येत. मग आता कसं आता उन्हाळा तर इतका आहे. मग आता सावलीत उभारून सुद्धा घाम आला आहे. इतकं ऊन आहे आणि उन्हाळ्यात पाण्याची तर गरज असते. मग आता पाण्याचं कसं भागवतो काय करतो? असंच महिन्याला 15 दिवसानं 8 दिवसानं असं ही पाणी बोरचं. लाईट पण नसते ते रोज. 8 दिवसाला 15 दिवसाला एकदा भरायचं हा आणि ते 8 दिवस पुन्हा तसंच वापरायचं ते. वापरायचं तेच पाणी. लाईट नसते ते दिवसानं. लाईट बी कंटिन्यू राहत नाही. नाही नाही राहत. मग काय करावं ते? सरकारकडून काय अपेक्षा काय? सरकारनं काय करावं? अपेक्षा पाणी योजना करून द्यावी त्यांनी आम्हाला पाण्याची. कायमस्वरूपी पाणी कायमस्वरूपी पाणी आम्हाला दररोजचे दररोज पाणी यावं रोज. नळाला. हा रोज नळाला पाणी यावं. लाईट असावी रोज पाण्याची. तर या ठिकाणी पाहिलं आपण 8 दिवसाला एकदा इथं बोर आहे. बोरचं पाणी सुद्धा प्रत्येकाला दररोज भेटत नाही. 8 दिवसाला नंबर लागतो एका एका घराचा. हो 8-8 12-12 दिवस लागते. 15 दिवस आणि ते मग आता आम्ही पाहिलं ते पातेले टोपले घागरी सगळं एकाच भरून भरून घेतो आम्ही पाणी. पण पुन्हा कधी भेटेल सांगता येत ते नाही. सांगता येत नाही. नसलं तरी विहिरीतून आणतो पाणी आम्ही जाऊन वापरायला. विहीर आहे का जवळ? विहिरी तर जवळ नाही. ते बुडाला पाणी असते तिथून पाणी आणतो आम्ही डोक्यावर. धोक्याचं जाणं खाली हो, उतरणं धोक्याचंच आहे. आणि तितक्या लांबून आणणं. हो आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन ही मोदी सरकारची योजना आहे. हर घर नल ही योजना आहे. प्रत्येक घरी नळानं पाणी पोचवायची शासनाची योजना आहे. पण हे गाव आपण धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातलं लोहारा खुर्द हे गाव आपण पाहतोय. या ठिकाणी वस्ती आहे. या वस्तीवर आलो. या ठिकाणी 10, 12, 15 दिवसाला एक वेळेस पाणी मिळतंय आणि यांना मग असं साठवून ठेवावं लागतं आणि तेच 10-15 दिवस वापरावं लागतं. पुन्हा बी भेटेल का नाही पुन्हा गॅरंटी नाही. किती दिवसांनी येईल. हो जेव्हा भेटेल तेव्हा पाणी भरता आम्ही. आणि आता तर पावसाळा चालू झाला. पावसाळ्यामध्ये वारं वावदन चक्रीवादळाचा प्रकार असतात. त्यामुळे लाईटचे जास्त प्रॉब्लेम होते. मुळातच या गावाला 1 दिवस आड करून लाईट असते असं या मावशींनी सांगितलंय. आणि असं लाईटचा घोटाळा झाल्यावर तर पुन्हा अवघडच आहे.
पुन्हा काल काय तसंच झालं. काल पाणी पाऊस वाव धना सगळं आलं. काल लाईटच नव्हती, रात्रभर लाईट नव्हती, त्यामुळं पाण्याचं सगळं भरलंच नाही. मग आज भरलं पाणी आम्ही सकाळी लाईट आल्यावर. मावशीची प्रतिक्रिया घेत असताना लाईट गेली. मावशी आता लाईट गेली, आता कसं आहे दोन तीन घराचं पाणी भरायचं झालंय हो आणि लाईट गेली. हो, आता नाही येत लाईट. 5-5 मिनिटानं लाईट जाते. मग आता कसं असं लाईट सारखं चालल्यावर पाण्याची अडचण. मग तसंच जेव्हा लाईट येईल तेव्हा भरायचं पाणी. आणि काल पाऊस 3 वाजता पाऊस आला, मग लाईट गेली, पाण्याची लाईट नाही आली रात्रभर. तसंच आम्ही पाऊस पडल्यावर ते पत्र्याचं पाणी साठवून घेतलं आम्ही पाणी भरायला. पत्र्यावरून वाहणारं हो. पाणी पावसाचं हो, ते साठवून घेतलं. ते साठवून कपडे ते धुवायला असं पाणी आम्ही साठवून घेतलं काल पत्र्याचं पाणी आम्ही. पण आता पाण्याची इतकी अडचण म्हणल्यावर दररोज आंघोळी हिथं आंघोळीचं हिथं हो. भागत आहे का आंघोळीचं का भागतंय, पण का तसं कधी कधी एखाद दिवस बेगर आंघोळीचं राहावं लागतं. कधी कधी असं मुलांनी राहते त्या गडी माणसं असं म्हणजे बिना आंघोळीचं राहते ते. पाणी नसल्यावर काय करणार. नसल्यावर काय करायचं. मग आमच्यासाठी आम्ही विहिरीहून पाणी आणतो. पाण्याची खूप टंचाई आहे आमच्या इथं गावामध्ये. तर या ठिकाणी पाहतो, या ठिकाणी पाणी भरायला चालू होतं आणि ते लाईट गेली, बोरचं पाणी बंद झालं आणि त्यानंतर या घराचा नंबर होता. या ठिकाणी सगळे आपण पाहतोय घागरी पातेले हे ते सगळं जमा करून ठेवलेलं आहे पाणी भरण्यासाठी. आता नंबर येणार होता, लाईट गेली आणि आता लाईट कधी येईल सांगता येत नाही. बघितलं या लोकांना पाण्याचा किती त्रास आहे. 10, 12, 15 दिवसाला पाणी कधी येईल. पुन्हा लाईट कंटिन्यू राहत नाही. अक्षरशः काल पाऊस पडल्यावर पत्र्यावरलं पाणी त्यांना धरावं लागलं सांडपाण्यासाठी उपयोग करण्यासाठी. इतकं या गावचं पाण्यासाठी हाल आहे. पण खरं महाभारत कुठं आहे. मी ज्यावेळेस प्रतिक्रिया घेत होतो त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य आले, तुझं नाव माहीत नाही, सदस्य आले आणि त्यांनी पहिलाच मला प्रश्न विचारला, तुम्ही कोणाच्या परवानगीनं गावात येऊन बातमी करताय. त्यांना म्हणलं आम्ही मीडियावाले, आम्हाला काय कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही. नाही नाही, तो तसं जमत नाही. तुम्ही ग्रामपंचायतला विचारलं का, सरपंचाला विचारलं का, एखाद्या सदस्याला विचारलं का. त्यांना सांगितलं बाबा ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो, ग्रामपंचायतच कोणाला तरी घेऊन न्यूज करणार होतो, पण ग्रामपंचायत उघडली नव्हती. उघडल्यावर पुन्हा त्यांची प्रतिक्रिया घेणारच आहे. ग्रामपंचायत नाही, BDOची घेणार आहे, शिओची सुद्धा घेणार आहे या विषयात त्यांना सांगितलं. पण त्यांचा एकच शाखा, तुम्हाला काय अधिकार आहे आमच्या गावात येऊन प्रतिक्रिया घ्यायचा, बातमी करायचा काय अधिकार आहे, करायची नाही. मग माझ्या लक्षात आलं की हे पाणी टंचाई जी आहे ही कृत्रिम टंचाई आहे. कारण जी पाईपलाईन रखडलेली आहे ती पाईपलाईन रखडणं, जे पाईपलाईनचा गुत्तेदार आहे आणि हे सदस्य यांचे काहीतरी लागेबांधे असावे. कारण आदल्या दिवशी पेपरला बातमी होती की पाईपलाईन रखडल्यामुळं पाणी टंचाई, आणि आम्ही न्यूज करायलो. या सदस्याला खरं तरी आनंद वाटायला पाहिजे होता की पत्रकार आलेत, आपल्या गावचा पाणी प्रश्न सुटायला लागलाय. पण त्यांना दुःख एवढं की ती आदल्या दिवशी जी बातमी होती पाईपलाईन रखडलेली, मग त्या गुत्तेदाराचे लागेबांधे असतील. आणि माझ्या लक्षात आलं, मला अंदाज आल्यानंतर मी तिथून पटकन निघून जाण्याचा प्रयत्न केला. तिथून निघून आलो, अक्षरशः पळ काढला म्हणा. थोड्या वेळ जर मी उत्तर देत बसलो असतो तर माझ्यावर हल्ला सुद्धा होण्याची शक्यता होती. ते ज्या आवेशात आली होती ना, मला लक्षात आलं आपण जर जास्तच मीडिया म्हणून जास्त प्रेस करू आणि जबरदस्तीनं जर बातमी करायचा प्रयत्न केला तर आपल्याला मारहाण होईल, तर आपल्यावर हल्ला होईल. म्हणून मी तिथून अक्षरशः पळ काढला. तर पाहूया, ग्रामसेवकला पण फोन करून त्यांची थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ. पाहूया काय म्हणतात ग्रामसेवक. हा, नमस्कार मॅडम. मी रमाकांत हासगोडे बोलतोय, समय संघर्ष न्यूज धाराशिव न्यूज चॅनल बनून आलोय. आणि विशेष म्हणजे स्पीकर ऑन केलेला आहे, मी कॅमेऱ्या समोर बोलवलोय, न्यूज करायला चालू आहे, कॅमेऱ्या समोर बोलतोय. आणि विषय म्हणजे काय, परवा तुमचं लोहारा खुर्द इथल्या एक पेपरला बातम्या आल्या होत्या, ते तीव्र पाणी टंचाई, ते थोडस बातम्या बघितल्या होत्या. हा, मग ते त्याविषयी माहिती घ्यावी म्हणून तुम्हाला फोन केलाय. आणि ते पण असं कॅमेऱ्या समोर करावलोय, म्हणून आधीच तुम्हाला कल्पना दिली, स्पीकर ऑन केलाय, कॅमेऱ्या समोर बोलवलं. तर कसं आहे, पाण्याची अवस्था कशी आहे गावामध्ये? तर पाण्याची परिस्थिती खूप चांगली आहे कसं म्हणलं तर. अतिक्रमणाची सुद्धा आवश्यकता नाहीये. आणि तिथं पाईप रोडचं काम चालू होतं, तिथं ती कंपनीवाले टँकरनं पाणी द्यायला लागले. ती पण आता पाईपलाईन पूर्ण आहे, कनेक्शन दिले तिथं. गावात पाण्याचा पुरवठा तर खूपच विस्कळीत नाही. पेपरला बातम्या आल्या होत्या, 2-4 पेपरला बातमी द्यायला लागले. तुमच्या गावात
खरी परिस्थिती योगाची आहे. अधिग्रहणाचं आम्ही आज मी सुद्धा दिला नाही प्रस्ताव अधिग्रहणाचा. आवश्यकताच नाही सर, नळाला पाणी आहे बर मॅडम, लोकांना. मला सांगा, मी काल न्यूज करत होतो, पेपरच्या बातम्या बघितल्या आणि काल थोडस न्यूज करायला आलो होतो. मग काय प्रतिक्रिया घेतल्या लोकांच्या, कसे म्हणजे त्या वस्तीवर बघा, ते काय वरार वस्ती, काय लमान वस्ती, तिकडं तांडा ते आहे ना, सेपरेट बोरवेल आहे तिथं. सेपरेट बोरवेल आहे. त्या बोरची शूटिंग घेतली, बातमी केली, पाणी किती येतंय, किती भरायला लागले, सगळं केलं. मी बरंच घेतलं ना. एक कोणतरी ग्रामपंचायत सदस्य होते, त्यांनी मला येऊन विरोध केला, बातमी करू दिली नाही, थोडस भांडले असते. मला आता काय गावातलं राजकारण असतंय, त्याचा आम्हाला काय देणं घेणं नाही. बरोबर. पण हे तुम्हाला विचार, बरं आमचा विषय काय असतो, समजा एखाद्या गावात टंचाई आहे, कुठलीही काही अडचण असेल तर आम्ही मीडियाच्या माध्यमातून मांडावं, शासनाकडं लक्ष वेधावं आणि ती अडचण सोडावी, हा आमचा विषय असतो. पण मी बातमी करताना सदस्यांनाच विरोध केला. बातमी करायची नाही, कुणाला विचारून केली, ग्रामपंचायत परवानगी घेतली का, आम्हाला कुठं परवानगी लागत नाही. पण हे असं, मग याच्यामध्ये काहीतरी असं वेगळाच विषय वाटायला मला. एकतरी अंतर्गत राजकारण असेल त्याच्यामुळे का आपण त्याच्यात आता म्हणजे नाही. आम्ही कर्मचारी नाही पडले की तर गावात आपलं काय काम आहे बा, लोकांना पाणी पुरवठा. हो, पण हा मॅडम, पण तुम्ही म्हणतात की तिथं पाणी पुरवठा चांगला, पण तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की 10-12 दिवसाला एकदा पाणी. आता मी ते न्यूज मध्ये घेतलंय हे करून, तर पाणीच नाही. जास्तीत जास्त म्हणजे 5व्या दिवशी पाणी आहे गावात, कारण आमचा ग्रुप आहे सर गावातला. त्या दिवशी पाणी गावात टप्पे 11 आहेत गावातले. प्रत्येक टप्प्याला कुण्या दिवशी पाणी गेलं तो मेसेज असतो. पाणी चालू असलेल्या अँगल कॅम मधले फोटो असतात. हो, ते अक्षरशः बघा, काही 500 लिटरचे, 1000 लिटरचे ते सिंटॅक्स त्यांनी ठेवलेत, बॅरेल, घागरी भर सगळं भरून ठेवून. म्हणलं एवढं का भरून ठेवायला नाही, म्हणजे पुन्हा कधी पाणी येईल याची गॅरंटी नाही. पण लाईटची अवस्था बेकार, लाईट कधी येईल कधी जाईल. नाही सर, लाईट सुद्धा व्यवस्थित आहे. दिवसातून आमच्या 2 टाक्या फुल भरतात. सकाळी एक टप्पा होते, संध्याकाळी एक टप्पा होते. दुसऱ्या गावात एवढी परिस्थिती बिकट आहे, पण तसं लोहारा सुद्धा नाही सर. अहो, पण लाईट पाणी नाही म्हणायला लागले. लाईटचं सुद्धा बघा, मी न्यूज करलो होतो, माझा कॅमेरा चालू होता आणि ते न्यूज करता करताच लाईट गेली, मोटर बंद झाली. बोर आहे तिथे, बोरचीच न्यूज करलो होतो मी, पाणी भरलेली, लाईट गेली. आणि ते लोकांचं म्हणणं आहे की 1 दिवस अडकून लाईट येते, लाईटची माग आंदोलन झाली, लाईट सुरळीत चालू आहे म्हणून. आणि पूर्ण मराठवाड्यात, महाराष्ट्रात लाईट विषयी बोंब आहे. तुमच्या इथंच लाईट सुरळीत कशी काय आहे? आहे सर, लाईट म्हणजे आता दिवसभरातून 2 टाक्या भरतात पाण्याच्या. दिवसभरातून 2 गल्लीला पाणी, एकाच दिवसाला 2 गल्लीत पाणी. आता बघा की 11 टप्पे आहेत, म्हणजे 5व्या दिवशी शेवटच्या टप्प्याला पाणी कसं आहे आणि भरपूर पाणी सोडतात. पाणी कमी सोडतात, लगेच बंद करतात, असं बी नाही सर. आता दुसऱ्या गावाची परिस्थिती पाहिली तसं नाही. नाही, दुसऱ्या गावात काय, आता बरेच गावात बघतो मी, दररोज नळ योजना आहे, जलजीवन मिशन आहे, हर घर नळ योजना आहे, घरोघर नळ आहेत, नळाला पाणी जात आहे. इथं जी दिसलं, ती बातमी बघितली म्हणूनच मी आलो होतो. आणि गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत 10-12 दिवसाला, ती मी असं अक्षरशः बघितलं, पातेली सुद्धा. आता मागे म्हणजे महिन्याखाली जरा इस्पेस झाला होता, म्हणजे मोटर खराब झाली होती, त्याच्यामुळे जरा झाला. पण आता महिना झाला पाणी व्यवस्थित आहे सर. शेवटच्या ते 5व्या दिवशी पाणी आहे प्रत्येक टप्प्याला. आता आज पाणी आले होतं. मी कालच त्या ते तांडा वस्तीवर मी कालच गेलो तांड्यावर. तांडा वस्तीला तर एवढं पाणी आहे, 24 तास पाणी आहे तांड्यावर. आणि लोक तर ते आता बघा, मी तिथल्या प्रतिक्रिया घेतल्या त्या, तुम्ही तर म्हणता 24 तास पाणी आहे. तर हेच नाही तर तिथं 24 तास पाणी आहे. गावातले सगळेच म्हणजे मला मी नवीन गावात जर अडचण आहे, पण तांडा वस्तीवर सेपरेट बोर आहे आणि त्यांना सौर ऊर्जा बसवून दिली आहे, त्यामुळे त्यांना लाईटचा सुद्धा प्रश्न नाही. आंबेडकर वस्तीमध्ये सौर ऊर्जेवरला मोटर जरा खराब झाल्यामुळे त्यांना का जरा आता जो एक विहीर आहे त्याच्यात मोटर टाकून दिली आहे आणि ते टँकर पण 1-2 दिवसाला टँकर मध्ये दुरुस्तीला टाकले. नाही, मग मला ग्रामस्थांनी जे बोलले, मग ग्रामस्थ खोटं बोलतात, गावकरी खोटं बोललेत. कारण मला त्यांनी बाईट दिलेत, मी गेलो होतो, बाईट घेतलेत. आणि विशेष एक विशेष वाटलो मॅडम, की एक ग्रामपंचायत सदस्य आले पुन्हा, आणि कोण होते आता नाव मला माहित नाही, पण ते मला विरोध केला, का कोणाच्या परवानगीने बातमी करलो, हे करलो, असं मला विरोध केला. की बरं, एखाद्या गावचं काय बरं एखादं अडचण असेल तर आम्ही मीडियावर ती
चालवून ते अडचण सोडित असेल तर आनंदच वाटायला पाहिजे. पण हिने मला अक्षरशः विरोध केला. भांडणाची वेळ आली होती पण मी पटकन आपलं काढता पाय घेतला. बरोबर. आणि त्यांचं त्यांचं अंतर्गत आपलं तिथे नाही विषय काही. पण मला आपल्याला मला माहिती व्यवस्थित- ऐका की मॅडम, ऐका की त्यांनी विरोध करण्यामुळं बरं त्यांनी मीडिया समोर आमच्या समोर सांगायचं ना, गावकऱ्यांनी काय बाईट दिले, पाणी 10-12 दिवसाला येतंय, कधीतरी येतंय, बोरचं पाणी येतंय, ती 4च घराला भेटतंय. आज 4 घराला भेटलं तर पुन्हा उद्या 4 घराला भेटतं असं. आणि इकडलं तर पाण्याची काय नळ योजना रखडलेली आहे, काहीतरी गुत्तेदाराचा काय प्रश्न आहे, काय काय असणार ते, नाही तर त्यामुळे ती तर पाणी बंदच आहे. करून दिली की नाही योजना? आज रोजी बंदच आहेत म्हणली ती मला, काल म्हणली, काल चालतो मी. त्यांनी कनेक्शन जोडवलेलं आहे, फक्त पाणी चालू करून टेस्ट करायचं. ती बी आज पैशाचा प्रस्ताव करून घेतो मला. हो ना, मग म्हणजे आज रोजी आता सध्या म्हणजे बंदच आहे ना, जोडून घेतलंय, कनेक्शन जोडलंय, हे करा. ज्यावेळेस नळाला पाणी येईल त्यावेळेस म्हणणार चालू आहे. पण सर, इतर गावच्या परिस्थितीपेक्षा तर खूप चांगली परिस्थिती असून ही लोक करायला लागली. विषय वाटला मला बी. अहो नाही, मला काय म्हणायचं मॅडम, पेपरला बातमी आली म्हणल्यावर कुठेतरी मग कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे. बरं, कुणी आवाजच नाही उठवल्यावर परिस्थिती जशी तर राहील ना. अडचणीवर कोणीतरी आवाज उठवला पाहिजे, कोणीतरी बोल. आई सुद्धा राहिल्याशिवाय दूध पाजत नाही, ते कोणीतरी हे करायला पाहिजे. म्हणलं बघा, म्हणलं गावात व्यवस्थित आहे, पण पेपर घ्यायला लागले ना. बर. मॅडमला त्यांच्याशी पण बोलणं झालं. बरं, ते सदस्यांनी मला विरोध करायची काहीच गरज नव्हती. त्यांनी सांगायचं व्यवस्थित सहकार्य करायचं. आमच्या कॅमेऱ्या समोर सांगायचं त्यांनी की नाही बा पाण्याची असं, आता जसं तुम्ही सांगितलं व्यवस्थित पाणी आहे, हे आहे ते आहे. मला अक्षरशः म्हणजे कुणाच्या परवानगीनं आला काय अधिकार आहे असं असलं बोलायला चालू झालं. त्याच वेळेस मला लक्षात आलं ही बोलायला नको आहे. पण आपण त्यांचं काय सांगू शकतो सर? नाही, आपलं जेवढं होते तेवढं आपण करतो. त्यांचा राजकीय विषय असतो. हो सर, हो सर. म्हणूनच मग आपण त्यात नाही पडलेलं बरं, म्हणून त्यांनी सरळ बाजू देऊन राहतात. ते आपलं जेवढं आहे तेवढं व्यवस्थित काम करतात. हो तुमचं. आणि तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं मी, कॅमेरा समोर आहे, बातमी करत चालू आहे, कॅमेरा समोर तुम्हाला बोलायलोय. आणि ही न्यूज, कारण ते सदस्याने मला तसं बोलल्यामुळं माझ्या अंगावर आल्यासारखं विषय होता ते, आणि त्यामुळं मला लक्षात आलं हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. म्हणून ही न्यूज उद्या मी शिवम मॅडमकडे सुद्धा जाणार आहे. कारण एखाद्या गावचा खरंच अडचण असं, आता तुमचं समजून घेऊ शकतो, तुम्हाला तिथे ड्युटी करायची, तुम्हाला तिथल्या राजकीय पुरवठ्याच्या विरोधात तुम्हाला बोलता येत नाही किंवा काही करता येत नाही. पण गावची परिस्थिती ग्राउंड लेवलला काय आहे, ग्राउंड लेवलला जाऊन मी काल बाईट घेतल्यात, प्रतिक्रिया घेतल्या लोकांच्या, परिस्थिती बघितली आहे. पण एक तुमचं सहज तुमची पण चर्चा करावी हा विषय होता. ठीक आहे मॅडम, माहिती सांगितली तुम्ही, धन्यवाद. आमच्या चॅनलला तुम्ही प्रतिक्रिया दिली. बरं सर, हो हो. तुम्ही बोललेले सर धाराशिवरून का? धाराशिवहून रमाकांत हाजगुडे, समय संघर्ष न्यूज. पहिलं तर आपण गावातल्या लोकांच्या, त्या वस्तीवरच्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. प्रत्यक्ष किती भांडे कसं पाणी भरून ठेवावं लागेल ते आपण दाखवलंय. आज ग्रामसेवक मॅडमला फोन केला. ग्रामसेवक मॅडम तर आपण समजू शकतो, त्याला ग्रामपंचायतीला ड्युटी करायची असते, ग्रामपंचायतीची बोर्ड आहे, त्यांच्या विरोधात त्यांना बोलता येत नसतं. त्याने तर सांगितलं की त्या वस्तीवर 24 तास पाणी आहे. पण बोलत बोलत विचारलं, त्यांच्याकडून समजलं की कनेक्शन जोडलंय, उद्या मोटर चालू होईल, परवा होईल. तर असं गावातलं राजकारण असतं. तर आमचा उद्देश एवढाच आहे चॅनलच्या माध्यमातून, बाकी जर राजकारण खड्ड्यात गेलं गावातलं, ग्रामस्थांच्या जे अडचणी आहेत त्या अडचणी सुटल्या पाहिजे. त्यांना पाण्यामुळे जे त्यांचा त्रास व्हायला आहे, त्यांना ज्या संघर्षाला सामोरं जावं लागतंय, तो त्यांचा प्रश्न मिटला पाहिजे. आणि आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा, कर्तव्य दक्ष अध्यक्षा म्हणून अर्चनाताई पाटील यांचं नाव कुठेतरी पुढे झालेलं आहे. आणि त्यांच्या जोडीला एक कर्तव्य दक्ष शिव मॅडम आलेले. तर या दोन्ही मॅडमनी मिळून या गावचा जो काय प्रश्न आहे, जो असेल ते असो, तो प्रश्न सोडवावा, त्या गावाला, त्या गावातल्या नागरिकांना दिलासा द्यावा, हीच आमची मागणी आहे. मी रमाकांत हाजगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.